आज संध्याकाळी मस्त राणी मुखर्जीसारखी रेडी झाली. तशी तर नाही दिसत, थोडी वेगळी दिसते, पण ठीक आहे. पहिल्यांदाच हा ड्रेस घातला होता मी. कशी दिसते आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि जायची होती घाई, आणि जेव्हा घाई असते ना तेव्हाच नेमकं असं होतं. या कर्दोळ्यामध्ये खूप गुंठ झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे माझी खूप चिडचिड झाली होती, कारण की त्या लवकर निघत नाही होत्या. या धाग्याला आम्ही करदोडा बोलतो. तुम्ही काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. आणि नंतर फायनली त्या निघाल्या तेव्हा मला वर्ल्ड कप जिंकण्यासारखा आनंद झाला. सिरियसली. आणि जाताना तितक्यात आमच्या आहोंचा फोन आला, कारण की सकाळपासून आमच्या दोघांचं बोलणं काही झालं नव्हतं. त्यांना म्हटलं नंतर कॉल करते, मी चालले आहे बाहेर. आणि मी गेली होती काकांच्या घरी भाऊबीजसाठी, कारण की आमची भाऊबीज अजून चालूच आहे. दादांनी त्यांना ओवायचं राहिलं होतं ना. याच तर आमने कमावणं 150 कमावू द्या आमले मी. दादांनी त्यांना ओवाळून घेतलं. आणि या आहेत आमच्या आजी साहेब. आणि या पावसाने तर चांगलीच दिवाळी गाजवली. येताना पूर्ण ओली झाली होती. संध्याकाळी पिण्याचं पाणी भरायचं होतं, त्यामुळेच माझी सगळी घाई चालली होती. पाणी वगैरे भरलं आणि तितक्यात आला आमचा नवीन टीव्ही. आमचा जुन्या टीव्हीने जीव सोडला होता ना, म्हणून हा नवीन टीव्ही घेतला. आता याचा जीव घ्यायचा. तरी स्किन केअर केलं तेव्हा मला अंबानीच्या घरातले सून असल्यासारखं फील झालं. पण नंतर कळालं, अगं तू तर पाटलाच्या घरची सून आहे ग. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.